अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने ठाण्यातील पाचपाकाडी नामदेववाडी येथील साई दर्शन सोसायटीमधील श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला। मठाचे संस्थापक कैलासवासी अनिल बोर्डे यांच्या प्रेरणेने आयोजित सोहळ्यानिमित्त 19 ते 21 मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या 3 दिवसाच्या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमाचा लाभ घेतला। 19 मार्च रोजी सकाळी प्रधान मंडळ स्थापना गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। सायंकाळी श्री स्वामी समर्थ भजन मंडळाच्या सुस्वर भजनाने भक्तिमय कार्यक्रम पार पडला। प्रकट दिनानिमित्त 20 मार्च रोजी भोपाळी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, स्वामी चरित्र वाचन, स्वामी जप, स्वामी याग, पूर्णाहुती तर सामुदायिक हरिपाठ तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। अभ रामदास महाराज थोरात यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली। महाप्रसाद वाटप करण्यात आला। यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेतला। या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक राजेश मोरे, नगरसेवक नारायण पवार, मनसेचे दिनेश मांडवकर इत्यादींसह मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी मठाच्या अध्यक्षा संगीता बोर्डे, कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण, खजिनदार ॲडव्होकेट अनघा बोर्डे पवार, संतोष पवार, कृष्णा किंजळे, वैभव पवार, संजय देसाई इत्यादींसह संस्थेच्या सर्व सेवेकरांनी विशेष परिश्रम घेतले। श्री स्वामी समर्थ। मी ॲडव्होकेट अनघा बोर्डे पवार, मठ संस्थापक कैलासवासी श्री अनिल बाबूराव बोर्डे यांची कन्या। ह्या वर्षी 2026चा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन नेहमीप्रमाणेच आपल्या मठामध्ये साजरा करण्यात येत आहे। स्वामींच्या आशीर्वादाने, बाबांच्या प्रेरणेने आज त्यांची पत्नी संगीता अनिल बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मठातील प्रत्येक सेवेकरी हा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अगदी छान पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत। आजच्या या पूर्ण सोहळ्यामध्ये सगळ्या काही भावनिक गोष्टींचा समावेश आहे। जसं सकाळपासूनच स्वामींचा अभिषेक, हवन, संध्याकाळी भजन, कीर्तन आणि भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी, अशा सगळ्याच गोष्टींचा लाभ स्वामी भक्तांना घेता येणार आहे आणि तो सगळ्यांनी घ्यावा आणि हे स्वामींचा वास असलेल्या ठिकाणाला नक्की सगळ्यांनी भेट द्यावी ही स्वामी समर्थ महाराज मठातर्फे एक स्वामी सेवेकरी म्हणून तुम्हाला विनंती आहे। श्री स्वामी समर्थ।